हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. तर जेव्हा जेव्हा घरातून बाहेर निघतो तेव्हा माझ्या पुढे काही ना काही तुफानी गोष्टी घडतच असतात. तर हा ॲक्सिडेंट झाला आहे पिंपळगुरच्या रोडमध्ये आणि चुकी कोणाची मला काहीच माहीत नाही, पण हा गाडी आपटतोय काय पण करतोय तेव्हा बघत होतो मी. तर यांची लय बेकार भांडणं झाली, एकमेकाला शिवाय बिवाय टाकले, एकमेकाला हाणामारी झाली यांची. नंतर हा डायरेक्टच गपचूपच निघून गेला, कसं काय माहिती. बाय द वे, तर आपण मागवलेला पुण्यावरून एक स्पेशल टेबल आणि खुर्च्या. तर ट्विस्ट असा झाला की टेबल मागवलेला आणि वर न्यायलाच कोण नव्हतं, असा प्रॉब्लेम होता. कारण की त्यांच्या रात्रीचा टाईम असल्यामुळे त्यांच्या बरोबरची जी माणसं आहेत ती नव्हती, त्यामुळे आपल्यालाच न्यायचं. पण नंतर असा विचार केला की लिफ्टमध्ये टाकून नेता येईल वर. मग त्याच्यापेक्षा बेकार विषय म्हणजे लिफ्टमध्ये टेबलच बसला नाही. मग काय आता स्टेअरकेसनेच न्यायला लागलं, पर्याय नाही, आता काय करू शकतो. तर हा टेबलचा विचार करत होतो, तेवढं खुर्च्या पण आल्या. खुर्च्या इझिली लिफ्टमधून नेता येतील, पण टेबलचं खूप अवघड होतं. तर फायनली शेवटी आमचा टेबलला हात लागलेला आहे आणि पायऱ्या बघून आम्हाला कसं तरी होते आता. हा टेबल नॉर्मल दिसतोय, पण ॲक्च्युअलमध्ये खूप खूप जड होता, त्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला वर न्यायला. तर शेवटी जोर लागा की हायशा हायशा करत करत आम्ही कसं तरी वर टेबल नेला. कसं वाटतंय. आणि बराच वेळ टेबलवर चढत चढत कशी तरी आम्हाला उम्मीदची किरण दिसली. हा दरवाजा, ह्यातून आम्हाला आत जायचं होतं. तर शनिवार असल्यामुळे सगळ्या IT कंपन्यांना सुट्टी होती आणि आमच्या बरोबर फक्त वॉचमॅन काका होते. ते आम्हाला गाईड करत होते, पण टेबलला थोडा पण हात लावत नव्हते. पण जाऊन द्या, तर टेबलवर चढवणं हाच फक्त आमच्यासाठी प्रॉब्लेम नव्हता. तर हा टेबल आम्हाला एका कोपऱ्याहून दुसऱ्या कोपऱ्यात घेऊन जायचा होता, म्हणजे जवळपास 100 मीटर त्याला असा न्यायचा होता, ढकलत ढकलत. तर शेवटी आम्ही कसा तरी टेबल हा ऑफिसच्या दरवाजा पुढे आणला आणि नीटनेटका ठेवून दिला. आम्हाला जे सुख लागलं ना ते सांगू शकत नाही आम्ही. मग त्याबरोबर अजून छोटे छोटे टेबल होते, परत खुर्च्या होत्या, त्या इझिली आणून ठेवल्या, त्याचा काही विषय नाही एवढा. बाकी खुर्च्या हळूहळू मागणं आणत होती पोरं. तर फायनली आम्ही सगळ्या गोष्टी आतमध्ये आणल्या, टेबल, खुर्च्या, छोटे छोटे डेस्क, आणि एकदाचा विषय मिटवता घेतला. अजून बरंच सामान आणायचे, ते उद्या. फायनली खुर्च्यांसाठी, टेबल्ससाठी आम्ही वेगवेगळ्या जागा ठरवल्या. तर शेवटी आम्ही अशा प्रकारे काहीतरी लावून घातला टेबल. आणि हे आपलं केबिन, हे तर निखिल बॉस बसणार आतमध्ये, बाकी सगळे बाहेर. तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये कसं वाटतंय? टेबलवर आणून जिरली आमची जिरली. तर नॉट किडिंग गाईज, ह्या गोष्टीवर आणण्यासाठी खूप त्रास झाला, कारण की रात्रीचा टाईम असल्यामुळे कोण असं वर चढवणारं शिफ्ट करणारं कोण भेटलंच नाही, त्यामुळे आम्हालाच करायला लागलं. बाकी मग आम्ही टेबल आणि खुर्च्या अशा प्रकारे काय ते सेट केलं. अजून सोफा आणि अजून आतमधलं केबिनमधलं सामान आणायचं, ते उद्या वगैरे आणू. ते पण तुम्हाला मी दाखवतो कसं आणलं काय आणलं. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा, बाय.